साळ पुनर्वसन कॉलनीतल्या मंदिर सभाघराचे काम बाबत केला। कामांक वापरलेले साहित्य योग्य तरेन वापरूंक नासलेल्यान पावसान स्लॅब गळपाक लागला। इंजिनियर आणि कंत्राटदाराची कामां संबंधात चौकशी करतले, थळाव्या सरपंचान मिडियाक सांगला। साळ पुनर्वसन कॉलनी ह्या आधी कड्डम शाळे खातीर गाजली। आता देवस्थानाच्या मंदिराचे बांदकाम वादांत सापडला। 6 महिन्या आधी सुरू केल्ले काम 90% पूर्ण जाला, पूण पावसान स्लॅब गळपाक लागला। सारखे काम केले ना म्हणत थळाव्यांनी पंचायत आणि मामलेदाराकडेन कागाळ केल्या। सरपंचान चौकशीचे उत्तर दिला, ऐकात। पुनर्वसन साळ येथील गणेश मंदिराचं हे जे काम चालू आहे, तिथे जो हॉल आता बांधण्यात आलेला आहे आणि काम चालू आहे, ते अगदी कमी प्रतीचं सगळ्या वस्तू इथे वापरलेल्या आहेत। सामान जे वापरलेलं आहे कमी प्रतीचं आहे। त्यामुळे इथल्या ग्रामस्थांनी आमच्याकडे पंचायतमध्ये एक नोटीस दिलेली आहे, त्याने लेटर केलेलं आहे की इथली पाहणी करावी। यासाठी आम्ही पंच मेंबर तसेच येथील ग्रामस्थ यांना घेऊन ही पाहणी आता केली। तर या पाहणीत असं बघण्यात आलं की इथलं काम अगदी निकृष्ट प्रतीचं आहे आणि सामान जे वापरलेलं आहे ते अगदी कमी प्रतीचं आहे। आणि मंदिर म्हटल्यावर लोकांची ये जा चालू असते, त्यामुळे ह्या कामासंदर्भात जे इंजिनियर आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांच्याकडे आम्ही योग्य ती चौकशी करूच। मंदिर समितीच्या उपाध्यक्षान कामात गैरप्रकार जाल्ल्याचो दुबाव उक्तायला। थळावो ॲक्टिव्हिस्ट मेघश्याम रावतानय DRDन 51 परस चड लाखांचे हे काम बाबत आसा अशें म्हटलां। ताणें कंत्राटदाराच्या कामाची पद्दतच एक्सपोज केल्या आणि लोकांक धोको आशिल्ल्यान इंजिनियर आणि कंत्राटदाराची खर्चाणेन चौकशी करची अशें मुख्यमंत्र्याकडेन मागला। हॉल जो उभा केलेला आहे ते एकदम खराब आहे, तिथे काम बरोबर झालेलं नाही। जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी इकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी काय तसं काय लक्ष विषय काय दिलेलं नाही। आणि हे आता कामगार हाडले काय आणि ते कसं ते काम करतायत, बरोबर काम करा। आणि काय हे काम केलेलं आहे त्याच्यात वाळू पण घातली नाही आणि सिमेंट पण कमी प्रमाणात वापरलेलं आहे आणि एकदम निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे इथं। ॲक्च्युली हे गणेश मंदिर आणि हो जो हॉल झाला हो डिस्ट्रिक्ट रूरल डेव्हलपमेंट गव्हर्मेंटाचे अंडर हॉल झाला। ऑलमोस्ट 51 लाखाच्या वर म्हणजे 52 लाख पर्यंत। पण आयज जेन्ना हेंच्यांनी हे कॉन्क्रीट घातले, तुम्ही ऐकले आसतले, जेन्ना हे काम चालू असले सगळ्या लोकांनी पळयल्या कशा प्रकारे हे काम जालां तें। हितून सिमेंट मिक्स ना, पावडर यूज केल्या, रेती ना। पण आयज हांव सरकारा कडेन मागता, CMA कडेन मागता आणि जे ऑथॉरिटी आहा तेंच्या कडेन मागता की हे जे काम ज्या कॉन्ट्रॅक्टरान केलां पयलीं ह्या हॉलाचें इन्स्पेक्शन जावपाक जाय। कित्याक आयज जर तुमी पळयल्या सगळे काल पावसान जर पळयल्या भितर पावस पडटा तशें भितर गळटाले। आणि आयज तेंच्यांनी कितें केलें, सडनली हे जे फाल्यां लोकांक कळटलें म्हणून लोकांक कळत सगळे व्हिडिओ काडलेले आसा। आयज खंय तरी हांगा 15-20 लेबर हाडले जे वसनोडा बिचोले उबो रावता। सकाळी तांकां हांगा लोक कोण नसले, हाडले आणि बेगीन रिती मिक्स करून वयर तेंच्यांनी जर पळयत तुमी वयर ते आतां हें करपाक लायल्या, पुसपाक लायल्या, फक्त सिमेंट घालून की दिसोंक जायना म्हणून। आणि आयज सगळे जर पळयले सगळे वारांव जे बीम आसा, मेन जे बीम आसता तेका स्ट्रेंथ ना। हांगा जर तुमी अशें मारलो जरी मातशें अशें गुणो जरी मारलो जाल्यार तो कुडके पडटा। म्हणजे इतल्या डेंजर सिच्युएशनान हो हॉल आसा। आनी हितून म्हाका दिसता आयज प्रत्येकान हांव CMA कडेन रिक्वेस्ट करता, ह्या हॉल जो आसा आयज खंय खूब प्रोग्राम जाता, हांगा लोक आसता, ह्याच भागाचे लोक आसता, फाल्यां सकाळी हेचें कितेंय जावं शकता आणि हेचो जिम्मेदार कोण। आयज जे कोण हेतून जिम्मेदार आहा ताका CMAन हेंचेर एक्शन घेवपाक जाय, त्या कॉन्ट्रॅक्टराचेर एक्शन घेवपाक जाय आणि हे इमिजिएटली जावपाक जाय। आमी फाल्यां वयतले, पणजे वयतले आणि जर हेचेर एक्शन जावंक ना जाल्यार जितले NGO कितें आहा हेंकां सगळ्यांक हांगा हाडून हेतून जो कोण सामील आहा, कोण भरपूर हेतून सामील आसा, पण हे सगळे सामील आहात आणि ह्या कॉन्ट्रॅक्टराक धरून गव्हर्मेंटान योग्य ते हे करपाक जाय। हांव सरपंचा कडेन मागता की तेंच्यांनी तेंच्या पर्यंत हेचेर एक्शन घेवपाक जाय, कारण फाल्यां सकाळी लोकांच्या जिवाचो प्रश्न आसा। फाल्यां हांगा कितेंय जावं शकता आणि हेचेर जर कितें हेचेर जर एक्शन जावंक ना हेका पूर्णपणे सरकार जबाबदार आसता। गोवा 365 खातीर महेश गोवेकार, जवाहर बर्वे आणि सानिका नागवेकर।